नमस्कार. मी श्रीकांत वाटवे बोलतोय. माझी जी 2025 मधली युरोपची ट्रिप आहे त्या संदर्भातले व्हिडिओज मी आता टाकतोय. मिलानोचा व्हिडिओ टाकून झाला. लेक कोमोज मधनं बाहेर पडलो. मिलान सेंट्रलच्या स्टेशनला आलो. आमचं तिकीट आधीच काढलेलं होतं, त्यामुळे आम्ही तिकीट असल्यामुळे डायरेक्टली प्लॅटफॉर्म योग्य बघितला, ट्रेनमध्ये डब्यामध्ये बसलो आणि टुरिनला पोचलो. आम्ही टुरिनला साधारणपणे 11:30च्या दरम्यान पोचलो. मग आता टुरिनला पोचल्यानंतर पहिलं काम काय केलं, तर एका ठिकाणी बॅग्स ठेवून मी जाऊन टुरिनचं कार्ड घेऊन आलो. काय झालं होतं की आमच्याकडे त्याचं काय म्हणूया आपण प्रिंटआउट होता, पण कार्ड पाहिजे होता आम्हाला. मग गेल्यानंतर कार्ड घेतलं आणि आलो. आणि मग मेट्रो M1 जी आहे तिथली प्रसिद्ध ती पकडली आणि शेवटच्या स्टेशनला गेलो. त्या शेवटच्या स्टेशनच्या जवळच आमचं हॉटेल होतं. साधारण 12 वाजता पोचलो आम्ही. नशिबानं त्यांनी आम्हाला हॉटेलवर रूम दिली. मग रूममध्ये आम्ही सगळं सामान टाकून झाल्यानंतर त्यांनाच विचारलं की आता जो हाफ डे आहे म्हणजे दुपारनंतरचा वेळ, ह्यात आम्ही काय बघितलेलं बरं होईल. तर मी त्यांना उलटं विचारलं, म्हणजे त्यांनी सांगितल्यानंतर म्हणलं ला व्हिनारिया रिएली जे पॅलेस आहे ते थोडंसं गावाच्या बाहेर आहे, तर त्या पॅलेसला आम्हाला कसं जाता येईल. मग त्यांनी त्यांचा तो मॅप काढून मला सांगितलं की अमुक अमुक बस इथनं अमुक अमुक मेट्रोनं अमुक ठिकाणी उतरा. तिथं बाहेर पडलात की तुम्हाला एक ह्या अमुक या नंबरची 12 नंबरची का 32 नंबर काहीतरी सांगितलं ते बस मिळेल. त्या बसनं साधारण एक स्टॉप शेवटच्या आधी उतरलात की तुम्हाला तिथून चालत त्या पॅलेसला जाता येईल. मग आम्ही त्याप्रमाणे निघालो, पॅलेसला गेलो. तिथं पॅलेसला गेल्यानंतर सगळीकडे नुसते आम्हाला पोलीसच दिसत होते, म्हणजे टुरिस्ट नव्हते असं नाही, पण पोलीस दिसत होते. आम्ही पॅलेसच्या गेटमध्ये गेलो. मग गेटमध्ये गेल्यानंतर त्यांना म्हणलं की अहो पॅलेस बंद आहे का आज. तर ते म्हणले काय झालंय, तर आज आमचे देशाचे जे प्रेसिडेंट आहेत ते यायचे असल्यामुळे सिक्युरिटीच्या कारणासाठी आत्ता हे पॅलेस बंद आहे. मग म्हणलं केव्हा उघडेल, तर ते म्हणले की अहो 5:30ला उघडेल, पण काय अर्धाच तास तुम्हाला बघायला मिळेल, पेक्षा तुम्ही उद्या या. मग म्हणलं ठीक आहे. मग लगेच निर्णय घेतला, तिथून बाहेर पडलो. त्यालाच विचारलं बस कुठली घेऊ, तर तो म्हणला 12 नंबरची बस घ्या, तुम्ही सिटी सेंटरला जा. मग आम्ही काय केलं, 12 नंबरची बस पकडली आणि सिटी सेंटरला आलो. मग सिटी सेंटरला आल्यानंतर पहिलं काय ठरवलं, तर एक पॅलेस बघायला मिळालं नाही, ते दुसरं पॅलेस बघून घेऊ. मग आम्ही रॉयल पॅलेस ऑफ ट्युरिन, हे जे 16व्या-17व्या शतकात बांधलेलं जुनं पॅलेस आहे ते आम्हाला बघायला मिळालं. त्याचा पास होताच आमच्याकडे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नव्हता. म्हणजे कुठल्याही पॅलेसमध्ये गेल्यानंतर आम्हाला तिकीट काढायचं नव्हतं आणि पैसेही भरायचे नव्हते, आमचं सगळं तयार होतं. मग तिथं गेल्यानंतर आम्हाला पिलॅझो चिब्लिसी आहे, नंतर चॅपल ऑफ होली श्राउड त्याच्या आतमध्येच आहे. आणि एकेकाळी ट्युरिन ही संपूर्ण इटलीची राजधानी होती, त्यामुळे त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला आत बघायला मिळतात. आता काय झालं की सगळं तिथे राज्य स्थापन झाल्यानंतर 1946 साली त्याचं म्युझियम झालं. त्याच्या म्युझियममध्ये खूप रूम्स आहेत, म्हणजे जवळजवळ 3 मजली आणि चौकोनी मोठं मोठं पॅलेस आहे, त्याच्यामुळे खूप तुम्हाला बघत बघत फिरायला लागतं. मग ते आम्ही आत गेल्यानंतर आम्हाला काय काय बघायला मिळालं, तर रॉयल रूम्स बघायला मिळाले, म्हणजे राजेशाही रूम्स. मग त्याच्यामध्ये काही काही सुंदर पोर्ट्रेट्स बघायला मिळाले. नंतर राजेशाही लोकांचे दागिने बघायला मिळाले. मग त्यांच्या रॉयल रूम्स असतात त्या बघायला मिळाल्या. त्याच्यानंतर आम्हाला बाहेरचं गार्डन वरून दिसत होतं ते बघायला मिळालं. ते फाउंटन एक दिसलं तेही बघायला मिळालं. मग ते आम्ही नंतर येऊन बघणार होतो. आता ह्या सगळ्या ब्युटिफुल पॅलेसमध्ये तुम्हाला राजाचं सिंहासन एक आहे. नंतर त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे गॅलरी भरपूर आहेत. म्हणजे फोटो मी इतके टाकले आहेत की त्यातलं इंटिरियर आणि एक्सटिरियर दोन्ही गोष्टी त्यात भरपूर आहेत. आणि त्याप्रमाणे आम्ही आत खूप फिरलो. माझे जवळजवळ 15 ते 12 फोटो किमान मी आतले टाकलेले आहेत, जे चांगले आले आणि ज्याला रिफ्लेक्शनमुळे प्रॉब्लेम आला नाही फोटोला, असे मी फोटो टाकलेले आहेत. त्यामुळे ते बघितलं, बाहेर आलो. मग तिथली गार्डन आणि फाउंटेन बघितलं, त्याचे फोटो सुरुवातीला मी टाकलेले आहेत. आणि आता हे सगळे फोटो बघून झाले, म्हणजे सॉरी, हे सगळं बघून झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो. आणि बाहेर आल्यानंतर जवळजवळ आता संध्याकाळचे 5:30-6 वाजत आले होते, कारण त्यांना आम्हाला आताच सांगितलं होतं की पॅलेस बंद होणार आहे, त्याच्या आत बघून घ्या. म्हणलं आम्ही बघून घेतो, काही काळजी करू नकोस, आम्हाला फार वेळ लागणार नाही. त्यामुळे आम्ही त्याच्यात सांगायच्या टायमिंगमध्ये आम्ही सगळं बघून बाहेर आलो होतो 5:30 वाजता. मग बाहेर आल्यानंतर आम्हाला समजलं की त्या जवळपासची सगळी म्युझियम संध्याकाळ झाल्यामुळे बंद झालेली आहे. बाहेर आल्यानंतर आम्हाला पिलॅझो
मेडाना, नंतर पेलाजो कॅस्टेलो अशी मोठमोठी ते चौक मिळाले आम्हाला बघायला. मग त्याच्यामध्ये काही कारंजी होती, काही ठिकाणी शो केलेला होता, काही ठिकाणी म्युझिक शोचं तयारी चालली होती, काही ठिकाणी शूटिंग चाललं होतं. असं हे सगळं बघत बघत आमची संध्याकाळ तिथंच गेली आणि संध्याकाळ जवळजवळ 7:30 वाजल्यानंतर मग आम्ही आमची मेट्रो पकडून आमच्या हॉटेलला गेलो, रेस्ट घेतली. मग आम्ही असं ठरवलं की दुसऱ्या दिवशी मात्र सकाळी बाहेर पडल्यानंतर तिथलं सगळ्यात प्रसिद्ध जे म्युझियम आहे ते इजिप्तचं म्युझियम आहे, म्युझियम ऑफ इजिप्त. ते त्यांच्या भाषेत म्युझिओ इजिझिओ म्हणतात. तर ते बघायचं ठरलं. मग आम्ही आमच्या मेट्रो पकडून बस पकडून आम्ही बरोबर त्या म्युझियमच्या शेजारी आलो. मग हे जे म्युझियम आहे हे 3 मजली आणि खूप मोठं म्युझियम आहे. 2 ते 3 तास लागतात. आता ह्याच्यामध्ये अशा गोष्टी आहेत की ज्या इजिप्तमधल्या म्युझियम्समध्ये पण नाही आहेत. इतक्या गोष्टी इजिप्शियन म्युझियममध्ये टुरिनमध्ये आहेत. त्यामुळे ते अतिशय मोठं म्युझियम आहे. मी खूप फोटो त्या म्युझियम मधले आतले जे काही मम्मीज असतील किंवा ते वापरणारे हत्यार असतील किंवा त्यांचं पूर्वीचं स्कल्पचर असेल वगैरे हे सगळे मी फोटोमध्ये टाकलेलं आहे. ते ऑलरेडी तुमचं बघून झालं असेल कारण माझं बोलणं आणि फोटो हे मॅच होत नाही आहेत. फोटो ऑलरेडी तुमचे बघून झालेत. त्यामुळे आता तुम्ही त्याच्याही पुढे आहात. मग त्याच्यानंतर तिथून जवळच आम्ही बघितलं तर तिथं नॅशनल म्युझियम ऑफ सिनेमा म्हणून एक मोठं म्युझियम आहे. आता ते म्युझियम कसं आहे तर आपल्याकडं टीव्हीचा टॉवर असतो तसं अतिशय मोठा टॉवर आहे. बांधकाम केलेलं आहे म्हणजे थोड्याफार प्रमाणामध्ये ते आपण ह्याच्यामध्ये म्हणजे काय म्हणूया आपण एक टोपीदार मोठीच्या मोठी कमान असती तसं आहे. म्हणजे पॅरिसमधल्या आयफेल टॉवर सारखं साधारणपणे स्ट्रक्चर आहे त्याचं. मग आम्ही काय केलं त्याचं लिफ्टचं बुकिंग माझं आधीच पैसे भरून झालेलं होतं त्यामुळे आम्हाला फक्त पास दाखवायचा होता एवढंच. मग आम्ही लिफ्ट घेतली आणि सगळ्यात टॉपला गेलो. आता तुम्ही व्हिडिओ जे बघताय किंवा बघितले असतील ते सगळे टॉपवर गेल्यानंतर सगळ्या गावाचे व्हिडिओज तुम्हाला बघता येतात. म्हणजे तुम्हाला सगळं गावच दिसतं. त्यामुळे चारही दिशेनं त्याचे व्हिडिओज करून त्याप्रमाणे टाकलेले आहेत. ते तुम्ही बघताय. खाली आल्यानंतर मग आम्ही म्युझियम मधल्या काही गोष्टी बघितल्या. त्याच्यात आर्ट इफेक्ट कसे करतात किंवा चलचित्र कसं बनवतात असं इंटरेस्टिंग काय काय लहान मुलांना सुद्धा खेळता येईल असं काय काय सगळं केलेलं होतं. हे सगळं बघून मग आम्ही तिथनं बाहेर पडलो आणि चैसा पेराकोला डेला ग्रॅम मॅड्रे डिओ असा एक एरिया आहे. म्हणजे थोडक्यात ते एक चर्च टाईपच आहे. आम्ही ते नदीच्या जवळ गेलो, नदी क्रॉस केली, त्या चर्चमध्ये गेलो, तिथं आतले फोटो वगैरे काढले आणि तिथून बाहेर पडल्यानंतर येताना रिव्हर फ्रंट म्हणजे नदी खूप सुंदर दिसती. तिने एक असा स्टॉप सारखं केलंय त्याच्यामुळे त्याच्यावरनं पाणी पडताना दिसतं. हे सगळं आम्ही बघितलं आणि त्याच्या जवळच एक अतिशय मोठा एरिया आहे. तिथं बसस्टॉप्सही आहे. मग आम्ही तिथं बसस्टॉप्सवर गेलो आणि थांबलो. तर ॲक्च्युली एक बस अशी आहे की जी त्या भागातनं डायरेक्टली आमचं जे आम्ही जायचो होतो ला विनॅरिया रिएलीला जायचं होतो ती त्या स्टॉपला जाते. पण आम्ही बराच वेळ थांबलो पण ती काही बस येईना. मग दोघा चौघांना विचारल्यानंतर ते म्हणले काही गॅरंटी नाही म्हणे आमचं आधी म्हणजे बस येईलच असं सांगता येत नाही. मग आम्ही आपलं आदल्या दिवशी ज्या पद्धतीनं केलं होतं त्या पद्धतीनं एका स्टॉपला जाऊन तिथनं 12 नंबरची बस पकडून ला विनॅरिया रिअलमध्ये पोचलो. हे अतिशय मोठं पॅलेस आहे. त्याच्यात तिन्ही बाजूनं गार्डन्स आहेत आणि एका बाजूनं आत एंट्री करणे किंवा शॉप्स आहेत. आणखीनही 2-3 छोटी छोटी रूम्स आणि पॅलेसेस जवळ आहेत जिथे आम्ही गेलो नाही. आम्ही फक्त मेन पॅलेसला गेलो. आता तिथं पोचल्यानंतर हे ॲक्च्युली रॉयल रेसिडेन्स आहे. पण हे हंटिंग रॉयल रेसिडेन्स आहे. म्हणजे काय तर शिकारीच्या साठी जाऊन राहायचं ठिकाण आहे. म्हणजे याचा अर्थ त्याच्या मागं पूर्ण जंगल. हे खूप जुनं आहे. म्हणजे 200, 250, 300 वर्षापूर्वीचं हे सगळं बोडॅक्यू स्टाईल मधलं बांधकाम आहे. मग तिथं जेव्हा नेपोलियन राहायला होता तेव्हा ते मिलिटरीच्या कामासाठी वापरलं जायचं. म्हणजे ट्रेनिंग असेल किंवा हत्यारं ठेवायची असतील त्यासाठी वापरलं जायचं. आता आम्हाला आत खूप बघायला मिळालं. पहिला आम्हाला त्यांनी सांगितलं की तुम्ही आधी म्युझियम बघून घ्या कारण ते लवकर बंद होतात. मग म्युझियममध्ये गेल्यानंतर आम्हाला रोज एक्झिबिशन बघायला मिळालं. रॉयल आर्मरी म्हणजे त्यांचं शस्त्रागार बघायला मिळालं. त्यांची घोडागाडी ज्या पूर्वी होत्या किंवा त्यांच्या बोटी होत्या किंवा त्यांचे कॅरेजेस होते अशा बऱ्याच काय काय गोष्टी आम्हाला आत बघायला मिळाल्या. नंतर एक अतिशय मोठं मोठं कॉरिडॉर आम्हाला बघायला मिळालं. कॉरिडॉर म्हणजे लांबच्या लांब हॉल आहे तो. अतिशय मोठं कॉरिडॉर आहे. त्याचा मी व्हिडिओ पण टाकलाय. तर ते कॉरिडॉर बघायला मिळालं. त्याच्यानंतर फाउंटेन ऑफ हर्क्युलस, टेम्पल ऑफ डायना, नंतर चर्च स्क्वेअर, त्याच्यानंतर आम्ही गार्डन बघितली.
नंतर तिथं क्लॉक टॉवर आहे, नंतर पॅलेस ऑफ डायना आहे तिथं, परत काही पेंटिंग्स आहेत मायकलएंजेलोची, ती पण आत आहे. असे सगळे एक 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 बघत आम्ही संध्याकाळचे जवळजवळ 7 वाजत आले होते. आणखीन खूप गोष्टी आम्ही तिथं बघितल्या, फोटो टाकलेलेच आहेत मी. तर हे सगळं बघून झालं, गार्डनही बघितली आम्ही. आणि हे बघून झाल्यानंतर तिथनं जी आदल्या दिवशी आम्ही जी बस बघितली होती त्याच बसमध्ये बसलो. मग ती जी बस आहे ती जाताना एका मोठ्याच्या मोठ्या फुटबॉल स्टेडियम जवळनं जाते. मग ते फुटबॉल स्टेडियम जवळनं म्हणजे त्याला 3 बाजूनं त्या स्टेडियमच्या वळसा बसतो. मग ते सगळं बघून आम्ही, अर्थात ते स्टेडियम बाहेरनंच बघितलं. मग ते बघून आम्ही आमच्या लॉजवर गेलो. लॉजवर गेल्यानंतर ते रेस्ट घेतली आणि त्याच्या नेक्स्ट डेच्या प्रोग्रामची आमची तयारी सुरू झाली. तुम्ही व्हिडिओ बघताय याबद्दल तुमचे धन्यवाद. तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आणि तुम्ही हे व्हिडिओ बघत असल्याबद्दल आपले धन्यवाद. थँक्यू.